पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांनी शरद पवार यांना भटकती आत्मा अशी टीका केली होती। यावर जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना विचारणा केली असता ते म्हणाले की राजकारणात काही ना काही बोलणं चालू राहतं। या दृष्टिकोनातून लोक एकमेकांवर टीका करतात। निवडणूक संपल्यानंतर आम्ही एकत्र येतो। ज्याप्रमाणे आपण पाहिलं की मी आणि आमचे विरोधी पक्ष नेते एकमेकांच्या विरोधात बोलतो। आता सगळं संपलं आहे, रात गई तो बात गई असे म्हणत अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी आपली प्रतिक्रिया दिली। यावरून निश्चितच रात गई तो बात गई आणि निवडणूक संपली की आम्ही सगळे एकत्र येतो असे विधान मंत्री धर्मराव बाबा आत्राम बोलून गेलेत। पुढे विरोधी पक्ष नेत्यांचे पक्ष प्रवेश केव्हा यावर ते म्हणाले की होईलच, तारीख ते निश्चित करतील, मात्र जेव्हा होईल तेव्हा पक्ष प्रवेश होणार अशी प्रतिक्रिया धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते, त्या दरम्यान त्यांनी शरद पवार यांना भटकती आत्मा असा एक उल्लेख केला होता। मोठा नाराजगी पाहायला मिळते या वाक्यानंतर। नाराजी काय, आता राजकारणामध्ये सगळं उतरल्यानंतर काय ना काय बोलणं चालू राहते आणि त्या दृष्टिकोनातून लोक एकमेकावर टीका करतात। मग सगळं इलेक्शन संपल्यानंतर सगळं आम्ही एकत्रित येतो। ज्याप्रमाणे आपण पाहिलं की मी आणि आमचे विरोधी पक्ष नेते एकमेकाच्या विरोधात बोललो, आता सगळं संपलं, आता जे बात गई हो गया। तुम्ही अजूनही ठामात का विरोधी पक्ष नेते 4 जून नंतर तुमच्याकडे येतील याच्यावर? हां, ते बघू आता, प्रवेश काही निश्चित झाला ते होईल, आता जे होईल आता त्यांच्या मर्जीवर आहे, ते केव्हा करतील तारीख निश्चित ते करतील, परंतु जे व्हायचं होईलच। महाराष्ट्र वासियांना एकच आहे की संघटित महाराष्ट्र ठेवला पाहिजे। विकसित महाराष्ट्र निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून, महाराष्ट्राच्या प्रगतीपथावर आणण्याच्या दृष्टिकोनातून, महाराष्ट्राला प्रगतीपथावर आणण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांनी मिळून काम करणे गरजेचे आहे। या दृष्टिकोनातून सर्वांनी काम केलं पाहिजे। महाराष्ट्र निर्माणला 64 वर्ष पूर्ण झाले। त्या काळात आणि आजच्या काळात मोठा फरक आहे। त्या दृष्टिकोनातून आणि सर्वांनी मिळून महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याची जबाबदारी आम्हा सर्वांची आहे अशी प्रतिक्रिया गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली। महाराष्ट्रवासियांना एकच आहे की आपण संघटित महाराष्ट्र ठेवला पाहिजे आणि विकसित महाराष्ट्र निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून, महाराष्ट्राला प्रगतीपथावर आणण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांनी मिळून काम करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी काम केलं पाहिजे। आज आपण पाहतो की 64 वर्ष झाले आणि 64 वर्षामध्ये आज आपण पाहतो की त्या काळ आणि आजच्या काळामध्ये फार मोठा फरक झालेला आहे आणि त्या दृष्टीने सगळ्यांनी मिळून आणखीन महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाणं सगळ्यांची जबाबदारी आहे। मागील 6 महिन्यांपासून धानाची भरडाई थांबलेली आहे। राईस मिलर्स असोसिएशन यांनी भरडाईवर बहिष्कार टाकलाय। यावर धर्मराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया घेतल्यावर ते म्हणाले की सध्या आचारसंहिता असल्यामुळे त्या संबंधी काही करता येणार नाही। आचारसंहिता संपल्यानंतर सर्वांसोबत बसून मार्ग काढता येणार आहे। धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। मोठ्या प्रमाणात यावेळेस धान खरेदी झाली, मात्र त्याची भरडाई न झालेली आहे। त्याच्यामुळे जे राईस मिलर्स आहेत त्यांनी बहिष्कार टाकलाय। काय शासन स्तरावरून काही प्रयत्न सुरू आहेत का की भरडाई होईल? ते ठीक आहे, तर आता आचारसंहिता असल्यामुळे काय आता सध्या आपल्याला 4 जूनपर्यंत काही करता येणार नाही। एकदा सगळं संपल्यानंतर मग एकदा सगळ्यासोबत बसून मार्ग काढता येईल। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।